तर त्यांच्या मित्रपक्षांना त्यांनी विचारात घेतलं नाही, कारण मित्रपक्षाला मान सन्मान देऊनच पुढे जायचं आहे काँग्रेसला। आजही त्यांचे सहकारी पक्ष चाचपडत आहेत, धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी अवस्था आहे। खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांनी लोकांना फसवण्याचं काम 10 वर्ष केलंय। लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे, सगळीकडनं उमेदवार निश्चित होण्याचे मार्ग मोकळे झालेले दिसत आहेत आणि मवियाकडून आता पुण्यातला उमेदवार जवळपास निश्चित मानला जातो आहे। सूत्रांच्या हवाल्यानं काल एक बातमी आली की काँग्रेसचे आमदार, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र दंगेकर हे पुण्यातून लोकसभा लढवतील, याच्यावर काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः रवींद्र दंगेकर आहेत। रवी भाऊ, कालच्या बैठकीत तुमच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला अशी माहिती आहे, अशी बातमी आहे, काय सांगाल? मला आत्तापर्यंत अधिकृत पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी असतील, आमच्या अध्यक्ष असतील आणि कुणीही मला तसं काय अजून सूचना दिलेल्या नाहीत। पण ज्या सूचना आहेत किंवा मला माहिती देतील त्या दिवसापासून त्या वेळेपासून मी तुमच्याशी सविस्तर बोलेल। मात्र बऱ्याच दिवसापासून ही चर्चा होती की रवींद्र दंगेकर हे लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्या अनुषंगानं तुम्ही कामालाही तयारी सुरुवात केलेली आहे। मध्यंतरी आयुक्तांच्या कार्यालयासमोरचं आंदोलन असेल, परवाच अगदी काल परवा घेतलेली जिल्हाधिकाऱ्यांची भेट असेल, कामाला दंगेकरांनी सुरुवात केलेली आहे, अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे। मी गेली 30 वर्ष पुणे शहरात काम करतोय, त्यामुळे मी काल पत्र दिलं। ह्याच्या मागचा माझा इतिहास तपासा, माझा इतिहासच रस्त्यावर काम येऊन करण्याचा इतिहास आहे माझा, आणि 30 वर्षामध्ये मी एकही दिवस घरी बसतो नाही, कायम रस्त्यावर आणि जनतेच्या कामासाठी उपलब्ध आहे। त्यामुळे काल मी निवेदन दिलं तर असं ना असं मी रोजच काम करतो, 30 वर्ष थांबलोच नाही मी, कारण पुणेकरांनी एवढं मोठं हत्तीचं बळ माझ्या पाठीशी उभं केलं। त्यामुळे पुणेकरांचा कार्यकर्ता म्हणून मी प्रसिद्ध आहे, आणि त्यामुळे मला निवडणुका असेल नसेल तरी मी माझं काम करत जातो। निवडणुकांची तारीख जवळ येत चालली आहे, मात्र अजूनही मवियाकडून अधिकृत घोषणा होत नाही आहे। समोरून मुरलीधर मोहोळ असतील किंवा संपूर्ण महायुतीचे कार्यकर्ते असतील, जोशात जो आहे प्रचार सुरू झालेला आहे, मात्र तुमचा उमेदवारच निश्चित होत नाही। काय कुठं घोडा अडतंय नक्की जाहीर होण्यात? निवडणुकीला अजून 50-55 दिवस आहे, बराच वेळ आहे, आणि ह्या वेळेमध्ये आम्ही आणि सर्व काँग्रेस पक्ष एकत्र मिळून रस्त्यावर ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी संपूर्ण काम आमचं पूर्ण झालेलं दिसेल। आज जरी त्यांचा उमेदवार जाहीर झाला असेल तर त्यांच्या मित्रपक्षांना त्यांनी विचारात घेतलं नाही आणि त्यांना गृहीत धरून यादी जाहीर केली। पण काँग्रेस पक्ष, पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष, उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष आणि असणारे अजून मित्रपक्ष यांची पूर्ण चर्चा झाल्याशिवाय आम्ही उमेदवारी जाहीर करणार असं ठरलं होतं, कारण मित्रपक्षाला मान सन्मान देऊनच पुढे जायचं आहे काँग्रेसला। आणि भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने त्यांची युती झाली, 11-11 युती म्हणतात ती 11-11 युती त्यांच्या हातात आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि त्यांच्या सहकार्यांना त्यांनी विचारात न घेतलं। आजही त्यांचे सहकारी पक्ष चाचपडत आहेत आणि त्यांना धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी अवस्था आहे। त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाली म्हणून ते काही निवडणुकीत जनतेपर्यंत पोचणार नाही। जनतेने 10 वर्ष त्यांना बघितलं आहे, त्यांचा कारभार बघितला आहे। मराठीत खोटं बोलून पण रेटून बोल, खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांनी लोकांना फसवण्याचं काम 10 वर्ष केलं आहे, आणि त्यामुळे जनता ह्या सगळं आता फसणार नाही। आणि त्यांचे भपकेबाजीला, त्यांच्या इंटॅक्ट ज्या पद्धतीने ते प्रचार करतात, ज्या पद्धतीने आता आचारसंहिता भंग करतात, ह्या सगळ्या गोष्टीला जनता आता वैतागलेली आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जनता त्यांच्या जागेवर घेऊन बसवणार आहे। रवी भाऊ, तुम्ही थेट महायुतीवर आरोप करताय की ते मित्रपक्षांना विचारात न घेता त्यांच्या जागा भाजप जाहीर करत आहे, मात्र मविया मित्रपक्षांना विचारात घेईल असं तुम्ही सांगताय। 3 पक्षांमध्ये जे आहे ते समन्वय पूर्ण झालेलं आहे असं माहिती, अशी बातमी देखील येत आहेत। काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि शरदचंद्र पवार हा पक्ष, मात्र मवियाचं घोडं वंचित बहुजन आघाडीवर अडलंय का? कारण वंचितला प्रस्ताव दिला जातो, तो फेटाळला जातो, वंचित म्हणते आम्हाला मवियात यायचं आहे, तुम्ही घेत नाही। नक्की वंचितमुळेच मवियाचं जागा वाटप रखडलंय असं तुम्हाला वाटतं का? बघा, मी तुम्हाला हे सांगतो की आम्ही सर्व मित्रपक्षांना, जे पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत, जे एकत्र येणार आहेत, तर त्याला सगळ्यांना विचारात घेण्याचं काम काँग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्ष करतात, आणि त्या पद्धतीने त्यांची रणनीती चालू आहे। आणि अजून निवडणुकीला बराच दिवस आहे, मी परत एकदा सांगतो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनाच घेऊन जात असेल तर उत्तम आहे।
आणि त्यामुळेच ही थोडं लांबत असलं असं मला वाटतं, पण ते होईल, सगळं व्यवस्थित होईल आणि मित्रपक्षांना विश्वासात घेऊन ही सगळी कामं होतील. थोडा एक वेगळा प्रश्न विचारतो. निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या त्या कालावधीमध्ये पुण्यात एक मोठी घटना घडली. वसंत मोरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक होते, त्यांनी मनसेला राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांनी स्वतः तुमची भेट घेतली, त्यांनी जाऊन शरद पवार आणि संजय राऊत यांची देखील भेट घेतली. त्यानंतर त्यांनी खुलेआम पत्रकार परिषदेत असं सांगितलं की मवियांनी मला उमेदवारी द्यावी खासदारपदासाठी. तर वसंत मोरेच्या यांच्या मागणीमुळं मवियामध्ये पुन्हा तेढ निर्माण होतोय का, असा पण एक प्रश्न निर्माण होतोय. बघा, वसंत मोरे हे माझे सहकारी आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी कात्रज परिसरामध्ये काम केलं आणि त्यांनी इच्छा व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सर्व पक्षाची दारं उघडी असतात आणि सगळ्या पक्षांना असं वाटतं की वसंत मोरेसारखा कार्यकर्ता आपल्याला पाहिजे. त्यामुळे आमचे मोहनदादा त्याला गेले असतील त्याला, पण त्याला नुसतं मोहनदादाने अनेक पक्षाच्या लोकांनी त्यांच्याशी चर्चा केली. शेवटी तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि बाकी सगळे जे विषय तुम्ही बोलताय ते पक्ष सगळे ठरवतील. आपलं काय तेवढा मी एक छोटा कार्यक्रम. मात्र तुमच्या नावाची काल रात्री चर्चा झाली, त्यानंतर वसंत मोरेंनी एक पोस्ट केली, निवडणूक एकतर्फी कशी होते हे मी बघतोच. आता ह्या पोस्टनंतरही अनेक अटकळं बांधली जात आहेत. मवियाकडून त्यांना उमेदवारी द्यायची की तुम्हाला उमेदवारी द्यायची, अशा अजूनही चर्चा सुरू आहेत, अशा बातम्या येत आहेत. आता ह्या सगळ्या बातम्या जर तरवर आपण बोलतोय दोघं, जर तरवर बोलून उपयोग नाही. काँग्रेस पक्ष निर्णय घेणार आहे आणि तो पुढं मी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्यावर काम करणार. काँग्रेस पक्ष उमेदवार देईल, समोरून महायुतीकडून मोठं टार्गेट ठेवलं जात आहे. 3-3.5 लाख 4 लाख असे मोठे मोठे आकडे सांगितले जातात. ज्या मार्जिनने आमचा उमेदवार मुरलीधर मोहोळ जे उमेदवार आहेत ते विजयी होतील. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचं काय रणनीती असेल अगदी शेवटी जातात आणि किती मार्जिननी तुमचा उमेदवार जिंकून येईल, तुम्ही किंवा तुमचा कोणी उमेदवार असेल तो जिंकून येईल अशी तुम्हाला आशा आहे? आमचा उमेदवार ठरवू द्या. उमेदवार ठरला ही मी सविस्तर बोलेन, कारण शेवटी अजून आमचा उमेदवार कोणी हा ठरलेला नाही. त्याच्यावर आम्ही बी गणित बांधू शकतो ना आकडे. नक्कीच. त्यामुळे येत्या काही दिवसात किंवा थोड्याच वेळात अगदी पुण्याचा उमेदवार कोण असेल महाविकास आघाडीचा हे जाहीर होण्याची शक्यता आहे आणि जो उमेदवार असेल त्याला पूर्णतः पाठिंबा आम्ही देऊ आणि जोमानं काम करू असा विश्वास देखील रवींद्र दंगेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे.